नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी शहर महापालिकेच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. आज दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता शहरातील बी रघुनाथ सभागृह येथे ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, तर प्रमुख अतिथी म्हणून आयुक्त नितीन नार्वेकर, नगरपालिका प्रशासन प्रमुख महेश गायकवाड, नगर सचिव विकास रत्नपारखे आदी उपस्थित होते. यावेळी निर्वाचन अधिकारी यांनी सर्व 11 समित्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित केले. महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा, उपमहापौर गणेश सुरेशदादा देशमुख, स्थायी समिती सभापती श्रीमती सरोदे प्रतिमा अतुल, प्रभाग समिती अ सभापतीपदी रईस खान सरफराज खान, प्रभाग समिती ब सभापतीपदी खान मुस्तद्दीक खान नुरुल्ला खान, प्रभाग समिती क सभापतीपदी श्रीमती तबस्सुम वसीम शेख, गलिच्छ वस्ती निर्मूलन घर बांधणी आणि समाज कल्याण समिती सभापतीपदी राजेश शंकरराव रणखांबे, महिला आणि बाल कल्याण समिती सभापती श्रीमती जाधव अश्विनी अमोल, स्थापत्य समिती सभापतीपदी श्रीमती सायरा बेगम अलीमुद्दीन, वैद्यकीय आणि सहाय्य आरोग्य समिती सभापतीपदी श्रीमती अबोली अनिल कांबळे, विधी समिती व महसूल वाढ समिती सभापतीपदी श्रीमती रुखसाना बेगम सय्यद अब्दुल हमीद जहागीरदार, शहर सुधार समिती सभापतीपदी श्रीमती पाष्टे शुभांगी शुभम, माध्यमिक पूर्व माध्यमिक आणि तांत्रिक समिती सभापतीपदी श्रीमती शमशाद बेगम सैद इलाही आदींचा समावेश करण्यात आला. नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण आणि महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉक्टर विवेक नावंदर, दिलीप ठाकूर, गुलमीर खान, विजय जामकर, सामाजिक कार्यकर्ते सय्यद कादर, माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक भगवान वाघमारे यांनी नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा दिल्या. सभागृहामध्ये 11 पैकी 8 सभापती या महिला आहेत, त्यामुळे महिलांचा सन्मान करून त्यांच्या हातात सत्ता देण्यात आली. कादंबरी हे जीवनाचं प्रतिबिंब आहे. लेखकाला समाजभान, काळभान आणि स्वभान असलं की ग्रंथ वाचनी होतो, तर अनुभव आणि भाषा समृद्ध असेल तर कादंबरी सशक्त बनते, असं प्रतिपादन मराठी साहित्यातील समीक्षक तथा मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगरचे कोषाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र काळुंखे यांनी केलं. मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणीच्या वतीनं कादंबरीकार कैलासवासी भारत काळे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. शहरातील जीवन संस्कार गुरुकुलामध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी भारत काळे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर रामचंद्र काळुंखे यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगरचे उपाध्यक्ष डॉक्टर आसाराम लोमटे, सदस्य सरोज देशपांडे, परभणी शाखेचे अध्यक्ष बाबा कोटंबे, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर साहेब खंदारे, डॉक्टर भगवान काळे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर काळुंखे यांनी मराठी कादंबरी आकलन आणि अवलोकन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. आजचा काळ समजून घ्यायचा असेल तर कादंबरी वाचली पाहिजे. लेखक यात स्थळ अवकाश ताकदीने उभे करतो, प्रत्यक्ष आणि कल्पित सहजीवन मांडतो. काय सांगायचं आणि कुठं थांबायचं लेखकाला कळतं, त्यामुळे कादंबरी नित्य नूतन बनते आणि वाचकांना ती आपली वाटायला लागते, असंही ते म्हणाले. यावेळी डॉक्टर भगवान काळे, त्र्यंबक वडसकर, प्राध्यापक डॉक्टर सखाराम कदम, बबन आवाड, प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे, बबन गिनगिने, मोहन कुलकर्णी, बालासाहेब जाधव, मधुरा उमरीकर, सावित्री चिताळे आदींसह साहित्यिक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर साळुंखे म्हणाले, सोबतच ही कादंबरी श्रेष्ठ काय आहे, जरी तिला ग्रामीण कादंबरी म्हटलं असलं तरी त्या कादंबरीमध्ये आपल्या कुटुंबाकडे किंवा आपल्या शेतकऱ्याकडे किंवा मराठीपण करणाऱ्या सरंजामी मराठेशाहीकडं स्तुतीच्या किंवा गौरवाच्या अंगाने बघितलेलं नाहीये. तर इथे मराठा सरंजामदार कसा वागतो, त्याच्यामध्ये त्रुटी आणि उणिवा कशा ढासून भरलेल्या आहेत आणि त्याच्याकडे अवगुण कसे आलेले आहेत, अहंभाव कसा आलेला आहे, याचं सूक्ष्म पद्धतीने उलगडायला लागतात. आणि म्हणून या कादंबरीला मी अनेक केंद्र आहेत असं म्हणतो. एक 3-4 वर्षामध्ये ही कादंबरी घडते, म्हणजे फार मोठा कालखंड नाही. जसं घडतं तसं ते निवेदन आपल्याला सांगत जातं.
आणि त्याची जे केंद्र जर पाहिली तर एक घर जे आहे ते या काशीनाथ विश्वनाथाचं घर आहे. दुसरा एक वाडा आहे, कदाचित तो पडलेला आहे पण तो फळं म्हणून वापरला जातो. आणि तिसरा आहे श्रीमतीचं घर आहे. आणि चौथा आहे गाव. म्हणजे एवढाच तलावकाश जर सोडला तर कादंबरीमध्ये बाकी काही येत नाही. परदेशी मोबाईलच्या वापरातून मिळणाऱ्या तात्पुरत्या मनोरंजनापेक्षा पुस्तक वाचनातून मिळणारा आनंद अधिक सखोल आणि समाधानकारक असतो. विद्यार्थ्यांनी नियमितपणे अवांतर वाचनाची सवय लावून घेतल्यास त्यांच्या विचारसरणीत व्यापकता येते आणि व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ बनते, असे विचार डॉक्टर रामेश्वर नाईक यांनी व्यक्त केले. जागतिक पुस्तक दिनानिमित्त 23 एप्रिल रोजी परभणी शहरातील गणेश वाचनालयामध्ये सामूहिक पुस्तक वाचन आणि वाचकांना ग्रंथभेट उपक्रम राबविण्यात आला. या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैलेश मंडलिक हे होते. दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉक्टर नाईक यांनी तंत्रज्ञानाच्या युगातही पुस्तकाचं महत्त्व अधोरेखित केलं. यावेळी अध्यक्ष समारोपात शैलेश मंडलिक यांनी वाचनालयाच्या विविध उपक्रमांचं कौतुक केलं. प्रत्येक घरात छोटंसं ग्रंथालय असावं असंही त्यांनी यावेळी सुचवलं. या कार्यक्रमास साहित्यिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.